Hi student, today we discuss about the second class of reptilia. Yesterday we completed the super class tetrapoda of the Gnathostomata division. तर न्याथोस्टॉमॅटामध्ये आपण लास्ट लेक्चरला काय कंप्लीट केलं. न्याथोस्टॉमॅटामध्ये सुपर क्लास फर्स्ट सुपर क्लास आहे तो पायसेसमध्ये आपण कॉन्ड्रिक थाईस आणि ऑस्टिक थाईस हे दोन क्लास पाहिलेले. त्याच्याच नंतर जो डिव्हिजन न्याथोस्टॉमॅटा या न्याथोस्टॉमॅटाचा सेकंड मेन सुपर क्लास आहे तो टेट्रापोडा. या टेट्रापोडामध्ये आपण क्लास ॲम्फिबिया कालच्या लेक्चरला एक्सप्लेन केलेले आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्याचबरोबर याच्यामध्ये आपण राणा असेल, फ्रॉग, त्याच्याचबरोबर बफो, टोड आणि सॅलमेंडर यांचा स्टडी केलेला आहे. त्याच्याचबरोबर आपण काल क्लास रेप्टिलिया पाहत होतो. या रेप्टिलियामध्ये आपण नाजा हा कोब्रा, त्यालाच त्याच्याच नंतर हेमी कॉल्ड वॉल लिझार्ड, देन क्रोकोडाईल्स कॉल्ड क्रोकोडाईल, देन टेस्टुडो कॉल्ड टॉर्टाईज हे आपण काल पाहत होतो. तर 5 characteristics we are completed in yesterday, that is includes it crawling animals, म्हणजे हे क्राउलिंग ॲनिमल्समध्ये येतात जे रेप्टिलिया या क्लासमध्ये येतात. रिपेअर मीन्स टू क्रीप ऑर क्राउल म्हणजे स्लोली मुवमेंट करतात. त्याच्यानंतर यांची जी लिम्स असतात ही लिम्स पॅन्टेडक्टाईल असतात आणि डिजीज कसे असतात, बियर्स क्लॉज इन इट हेल्पफुल फॉर लोकोमोशन. त्याच्यानंतर एक्सेप्ट स्नेक्स आर लिमलेस म्हणजे स्नेक्सला लिम नसतात. रेप्टाईल्स आर पॉयकिलोथर्मिक मीन्स दे चेंज देअर बॉडी टेम्परेचर अबाउट सराउंडिंग टेम्परेचर. त्याच्याच नंतर आपण 6 नंबरचा पॉईंट पाहणार होतो. स्किन इज ड्राय, त्यांची स्किन एकदम कोरडी असते. नॉन ग्लँड्युलर म्हणजे त्यांच्या बॉडीवरती ग्लँड्स प्रेझेंट नसतात, परंतु काय प्रेझेंट असतं, इट कवर्ड बाय एक्झोस्केलेटन ऑफ इपिडर्मल स्केल्स. इपिडर्मल स्केल्सनी त्यांची बॉडी कवर्ड केलेली असती. तर नॉन ग्लँड्युलर म्हणजे काही ॲनिमल्स असे असतात की त्यांची बॉडी ग्लँड्युलर असते, म्हणजे त्यांच्या बॉडीवरती काय प्रेझेंट असतात तर ग्लँड्स मीन्स व्हॉट ऑर्गन ऑफ ॲनिमल बॉडी, इट केमिकल सबस्टन्स अँड इट परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन इन बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये हे ग्लँड्स स्पेसिफिक असं फंक्शन परफॉर्म करत असतात. म्हणजे एक्झोक्राईन ग्लँड असतील, मेसोक्राईन ग्लँड असतील, ॲपोक्राईन ग्लँड असतील, अशा प्रकारच्या ग्लँड त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात आणि इट परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. परंतु हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमलची स्किन म्हणजे रेप्टिलियामध्ये जे ॲनिमल्स येतात त्यांची स्किन ड्राय असते, त्याच्याचबरोबर नॉन ग्लँड्युलर असते आणि इट कवर्ड बाय एक्झोस्केलेटन. परंतु बाहेरच्या साईडने एक्झोस्केलेटन कसं असतं, इपिडर्मल स्केलचं, इपी मीन्स अबाव अँड डर्मल मीन्स स्किन. अबाव त्यांचा जो लेअर असतो वरच्या साईडचा तो कसा असतो तर इपिडर्मल असतो म्हणजे एकदम हॉर्नी आणि टफ त्याला म्हटलं जातं, खडबडीत असा असतो. तर इट प्रोटेक्ट दी स्किन अटॅक्स बाय प्रेडेटर्स म्हणजे जेव्हा त्यांच्या स्किनवरती प्रेडेटर्स येऊ शकतात तेव्हा ते काय करू शकतात तर प्रोटेक्ट करू शकतात या इपिडर्मल स्केलच्या सहाय्याने. त्याच्यानंतर साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन दॅट इज थिन, जो पार्ट आपल्या इयरवर त्यांच्या इयरवरती प्रेझेंट असतो त्याला टिम्पॅनम म्हटलं जातं. त्याचं फंक्शन काय, साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन इट प्रेझेंट, यांच्या बॉडीवरती साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर हर्ट हॅज 2 कम्प्लीट ऑरिकल, हर्टमध्ये 2 चेंबर असतात. कम्प्लीट ऑरिकल हे कम्प्लीट असतात, बट व्हेंट्रिकल आर इनकम्प्लीट, व्हेंट्रिकल असे कसे असतात तर इनकम्प्लीट असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं याच्यामध्ये, हर्ट हे 2 चेंबरनी बनलेले, कम्प्लीट ऑरिकल कम्प्लीट आहे बट व्हेंट्रिकल आर इनकम्प्लीटली अँड पार्टिशन, त्यांच्यामध्ये पार्टिशन झालेलं असतं. सो इट नॉट 4 चेंबर म्हणून यांचं हर्ट हे 4 चेंबर नसतं. इनकम्प्लीट व्हेंट्रिकल असतात आणि त्यांचं पार्टिशन झालेलं असतं. त्याच्याचबरोबर जे ऑल्फॅक्टरी लोब्स आहेत हे कुठं प्रेझेंट असतात, इन दी ब्रेन अँड सेरेबेलम आर बेटर डेव्हलप, म्हणजे ऑल्फॅक्टरी लोब आणि सेरेबेलम हे काय आहेत बेटर डेव्हलप म्हणजे यांची वेल डेव्हलप झालेली असते. सेरेबेलम इट लोकेटेड इन द हँड ब्रेन म्हणजे जो हँड ब्रेन असतो पाठीमागचा ब्रेन त्याच्यामध्ये हे हँड ब्रेन सेरेबेलम प्रेझेंट असतो. मोटर स्किल्स म्हणजे इट हेल्पफुल फॉर बॅलन्स, देन कोऑर्डिनेशन याच्यासाठी हा हेल्पफुल असतो सेरेबेलम. त्याच्याच नंतर सेक्सेस आर सेपरेट, जे सेक्सेस आहेत त्यांच्यामध्ये मेल अँड फिमेल बॉडीचे जे सेक्स ऑर्गन असतात हे सेपरेट बॉडीवरती असतात. जे फर्टिलायझेशन हे ॲनिमल्समध्ये होतं ते इंटरनल होत असतं. त्याच्यानंतर दे आर ओव्हिपॅरस म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्स ओव्हिपॅरस असतात म्हणजे एग लेईंग करत असतात. फर्टिलायझेशन हे बॉडीच्या आतमध्ये होतं म्हणून यांना इंटरनल म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे ॲनिमल्स येतात, आपण जो रेप्टिलिया पाहतो या रेप्टिलियामध्ये एक्झॅक्ट क्रोकोडाईल असेल, मगर म्हणजे याला मगर म्हणून ओळखलं जातं. त्याच्याबरोबर लिझार्ड असेल, ऑल लिझार्ड ही जी पाल आहे, त्याच्याचबरोबर टॉर्टॉईज म्हणजे कासव, अशा प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स क्लास रेप्टिलियामध्ये येतात. तर आपण याचे
कालच बरेचसे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते, आज रिमेनिंग कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर जो क्लास सुपर क्लास टेट्रापोड आहे त्याच्यामधला आपण 2 क्लास कंप्लीट केलेले. फर्स्ट क्लास आहे तो ॲम्फिबिया, सेकंड आहे तो रेप्टिलिया, देन थर्ड क्लास वी कंप्लीटेड दॅट इज नाव कंप्लीटेड दॅट इज क्लास एव्ज. तर एविस मीन्स बर्ड, क्लास एव्ज, एव्ज म्हणजे सगळे याच्यामध्ये बर्ड्स येतात. बर्ड्स तर कोलंबा मीन्स पिजन, देन पिस्टॅक्युला कॉल्ड पॅरट, त्याचं ही सायंटिफिक नेम आहे. कॉर्वस कॉल्ड क्रो, देन पॅसर मीन्स स्पॅरो, देन ऑस्ट्रिक मीन्स शामृग. असे ते हे नाव आपले सभोवताली जे ॲनिमल्स जे बर्ड्स आहेत ते बर्ड्समधलेच हे सर्वजण आहेत. तर याच्यामध्ये कोलंबा, पिस्टॅक्युला, कॉर्वस, पॅसर अँड ऑस्ट्रिच असे बर्ड्स येत असतात. तर पहा आपण याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. 4 लिम्स आर मॉडिफाईड इंटू विंग्स फॉर फ्लाइंग. जे 4 लिम्स असतात पुढचे पाय हे कशामध्ये मॉडिफिकेशन झालेलं असतं? विंग्समध्ये, त्यांच्या पंखात रूपांतर झालेलं असतं फॉर फ्लाइंग. म्हणजे फ्लाइंग करण्यासाठी, त्यांना उडण्यासाठी काय असतात ते 4 लिम्स पुढचे पाय असतात त्यांचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं? तर विंग्समध्ये झालेलं असतं. सम बर्ड्स हॅव लॉस्ट कॅपॅसिटी टू फ्लाय, एक्झाम्पल ऑस्ट्रिच. म्हणजे जर शामृग आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये काय असतं, जी कॅपॅसिटी फ्लाइंगची उडण्याची ती कॅपॅसिटी कमी असते. म्हणजे सम बर्ड्स हॅव लॉस्ट कॅपॅसिटी टू फ्लाय, एक्झाम्पल ऑस्ट्रिच. अँड हाइंड लिम्स आर यूज फॉर वॉकिंग. जे हाइंड लिम्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात ते हाइंड लिम्स वॉकिंगसाठी यूज केले जातात. आणि 4 लिम्सचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं तर विंग्समध्ये झालेलं असतं. त्याच्यानंतर जे हाइंड लिम्स आहेत आर यूज फॉर वॉकिंग, त्याच्याचबरोबर क्लॅस्पिंग. म्हणजे एखादं क्लॅस्पिंग दी ट्री ब्रांचेस, म्हणजे झाडावरती बसल्याच्या नंतर ते पॅक त्यांचे ते तिथं पॅक राहावेत म्हणून ते क्लॅस्पिंग, म्हणजे त्यांच्या सहाय्याने काय करू शकतात, हाइंड लिम्सच्या सहाय्याने ते पॅक तिथं राहू शकतात. त्याच्याचबरोबर अँड रनिंगसाठी सुद्धा हाइंड लिम यूज केले जातात. म्हणजे 4 लिम हे 4 लिम मॉडिफाईड इंटू विंग्समध्ये रूपांतर झालेलं असतं. ते कशासाठी युजफुल असतात तर फ्लाईंगसाठी. त्याच्यानंतर जे हँड लिम्स असतात ते हँड लिम्सचा यूज कशासाठी असतो? वॉकिंग, क्लॅस्पिंग अँड त्याच्याचबरोबर क्लॅस्पिंग ऑफ ट्री ब्रांचेस अँड रनिंग याच्यासाठी यूजफुल असतो. त्याच्यानंतर इन दी ॲक्वॅटिक बर्ड्स वेब्स इज प्रेझेंट बिटवीन देअर टोज. म्हणजे जर ॲक्वॅटिक बर्ड्स आपण पाहिले पाण्यामध्ये राहतात, फॉर एक्झाम्पल जर डक आपण पाहिलं तर डकचे जर आपण लिम्स पाहिले तर लिम्समध्ये वेब्स असतात. म्हणजे जर त्यांचे जे डिजिट आहेत त्या डिजिटमध्ये काय असतात, एकदम पातळ अशी स्किन असते, पातळ कातडं असतं. ते 2 पायाची बोटे त्यांच्यामध्ये जोडलेले असतात, ते पातळ कातडे. म्हणजे 2 पायांच्या बोटांच्या मध्ये जे वेब्स असतात इट प्रेझेंट बिटवीन देअर टोज. म्हणजे त्यांचे जे पाय असतात त्यांच्या त्या जिथं बोट आहेत त्यांच्या दोघांच्या मध्ये ही स्किन असते एकदम पातळ, त्याला म्हटलं जातं वेब्स. तर जे ॲक्वॅटिक बर्ड्स असतात त्या ॲक्वॅटिक बर्ड्समध्ये हे वेब्स प्रेझेंट असतात बिटवीन द टोज. देन बॉडी इज स्ट्रीमलाईन टू रेड्यूस रेझिस्टंट ड्युरिंग फ्लाईट. म्हणजे यांची बॉडी कशी असते, पूर्णपणे यांची बॉडी निमुळत्या आकाराची असते, मध्ये फुगीर आणि कडेने टोकदार असते. म्हणजे पुढचे एकदम त्यांची जी बीक आहे ती बीक एकदम टोकदार असते आणि पाठीमागे जी टेल असते आणि मध्ये एकदम पोर्शन असतो तो फुगीर असतो, त्याला म्हटलं जातं स्ट्रीमलाईन. टू रेड्यूस रेझिस्टन्स म्हणजे प्रतिकारशक्ती त्यांची कमी करण्यासाठी, म्हणजे एक्झॅक्ट रेझिस्टंट कमी करण्यासाठी, ते फ्लाईट करण्यासाठी, म्हणजे ते फ्लायटिंग करत असताना त्यांचे रेझिस्टंट वाढण्यासाठी त्यांची बॉडी अशा टाईपची असते की जेणेकरून ते जास्तीत जास्तरित्या फ्लायटिंग करू शकतात. म्हणजे यांची जी बॉडी ही बॉडी कशी असते, स्ट्रीमलाईन टू रेड्यूस ड्युरिंग रेझिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. म्हणजे ॲट द टाईम ऑफ फ्लायटिंग दिस बॉडी इज हेल्पफुल फॉर रेड्यूस रेझिस्टन्स. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस क्लास दे आर होमिओथर्मस. हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्स कसे असतात तर होमिओथर्मस मीन्स द बॉडी टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर आणि बर्ड्स बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं, म्हणजे हे चेंज करत नाहीत. जसं की सराउंडिंगला टेम्परेचर जर जास्त असेल तर ते काय करतात, त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर चेंज करतात. परंतु हे जे बर्ड्स आहेत हे बर्ड्स कसे असतात, दे आर होमिओथर्मस मीन्स दे डू नॉट चेंज देअर बॉडी टेम्परेचर ॲट दी सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर आणि बॉडी टेम्परेचर यांचं कॉन्स्टंट असतं. त्याच्याचबरोबर एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ फिदर्स अँड स्केल्स आर प्रेझेंट ऑन हाइंड लिम्स. वी ऑलरेडी नो दी बर्ड्स एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ फिदर्स, पिसांनी बनलेलं असतं. देन स्केल्स आर प्रेझेंट ऑन दी हाइंड लिम्स. जे हाइंड लिम्स असतात बॅक साईडचे लिम्स त्यांच्यावरती स्केल्स प्रेझेंट असतात. त्याच्याचबरोबर नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितले बॉडी डिफरन्शिएटेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. जर आपण बर्ड्स ऑब्झर्व केले तर त्यांची बॉडी
फर्स्ट वन इज द हेड, देन सेकंड वन इज द नेक, देन ट्रंक मीन्स हर्ट, अँड लास्ट वन इज द टेल. या पार्टमध्ये त्यांच्या बॉडीचं डिव्हायडेशन झालेलं असतं. देन इन दी बोन्स देर इज हॉलो एअर कॅव्हिटी, इट रेड्यूस दी वेट. म्हणजे त्यांच्या बोन्समध्ये एक हॉलो एअर कॅव्हिटी असते, एअर स्पेस त्यांच्या बॉडी हॉलो बोन्स. ते एक्झॅक्ट त्यांचे जे बोन्स असतात ते बोन्स कसे असतात ते एकदम हॉलो असतात. देअर इज हॉलो एअर कॅव्हिटी, इट रेड्यूस दी वेट. आणि म्हणून त्यांचं ते बोन्स हाडं एकदम पोकळ असतात, त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीचं वेट जास्त नसतं. म्हणून ते त्यांच्या एक एअर कॅव्हिटी त्यांच्या बोन्समध्ये प्रेझेंट असते. त्याच्यानंतर त्यांचे जे जॉज असतात ते जॉज आर विदाऊट टीथ. म्हणजे जो माउथ असतात ते माउथमध्ये टीथ नसतात बर्डच्या. अँड मॉडिफाईड इन टू बीक. आणि त्याचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं असतं, चेंजेस बीकमध्ये, चोचमध्ये त्यांचे मॉडिफिकेशन झालेलं असते. त्याच्यानंतर 9 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आहे, ब्लड इज रेड कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ RBCs. या बर्डचं जे ब्लड असतं ते रेड कलरचं असतं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रेड ब्लड सेल्स. याच्यामुळं काय असतं, त्यांचं ब्लड हे रेड कलरचं असतं. दे आर बाय कॉन्वेक्स अँड न्यूक्लिएटेड. हे कसे असतात, बाय कॉन्वेक्स म्हणजे एक्झॅक्टली ते एक्सटर्नली प्रेझेंट असतात RBCs. बाय कॉन्वेक्स अँड न्यूक्लिएटेड इट प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस. त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर हर्ट इज परफेक्ट 4 चेंबर. बर्डचं हर्ट हे 4 चेंबरचं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं, रेस्पिरेशन टेक्स बाय लंग्स. जे फुफ्फुस असतात त्यांच्याद्वारे ह्या बर्डचं रेस्पिरेशन गॅसेस एक्सचेंज ही प्रोसेस चालते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले, सेक्सेस आर सेपरेट, मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट इन सेपरेट मेल अँड फिमेल बॉडी. देन फर्टिलायझेशन इज इंटरनल प्रेझेंट इनसाइड द बॉडी. सीजनल मायग्रेशन इज सीन इन सम बर्ड्स. म्हणजे हे जे बर्ड्स असतात हे बर्ड सीजनल मायग्रेशन करतात. म्हणजेच एक्झॅक्टली समरला या ठिकाणी जास्त समर विंटर अशा प्रकारे ते काय करत असतात, सीजनल मायग्रेशन करत असतात. जसं जसं त्यांना फूड प्रोडक्शन भेटन तसं तसं ते काय करत असतात, त्या सीझनमध्ये मायग्रेशन करत असतात. त्याच्यानंतर बर्ड्समध्ये काही स्पेशल मेन फीचर्स सांगितले. इन दी बर्ड्स युरिनरी ब्लॅडर इज ॲबसेंट. युरिन फॉर्मेशन होत असतं ते युरिनरी ब्लॅडर हे बर्ड्समध्ये ॲबसेंट असते. हे स्पेशल फीचर्स आपल्याला इथे सांगितलेले. त्याच्यानंतर इन दी फिमेल बॉडी लेफ्ट ओव्हरी अँड लेफ्ट ओव्हिडक्ट इज प्रेझेंट इन दी हेल्प टू रिड्यूस बॉडी वेट. म्हणजे जर फिमेलची बॉडी पाहिली फिमेल बर्डची, लेफ्ट ओव्हरी म्हणजे वर्किंग ओव्हरी, इट मेक अ फ्यू एग्ज. ओव्हरी काय काम करत असते तर इट मेक अ फ्यू एग्स, काही एग्स ती फॉर्म करत असते. परंतु जर आपण फिमेलची बॉडी पाहिली तर लेफ्ट ओव्हरी प्रेझेंट असते आणि लेफ्ट ओव्हिडक्ट आणि ओव्हरी ही लेफ्ट साईडला असते प्रेझेंट. कशामुळे असते, इट हेल्प टू रिड्यूस बॉडी वेट. पूर्णपणे बॉडीचं वेट रिड्यूस करण्यासाठी बर्ड्समध्ये ओव्हरी आणि ओव्हिडक्ट हे लेफ्ट साईडला प्रेझेंट असतं. सो दिस ऑल आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लास एव्ज. तर आपण 3 क्लास कंप्लीट केलेले आहेत क्लास टेट्रापोडामध्ये. फर्स्ट क्लास वी completed, that is amphibia, then second class that is reptilia, then third class that is eos. So see picture of this animal, like see there is Strythio, then passer, then Stiocoida, then Necrocyrets, देन पाव. अशा प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत असे सुद्धा बर्ड्स याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये आपण जे एक्झाम्पल पाहिले ते एक्झाम्पल आपल्या संबंधित आपल्याशी रिलेटेड आहेत ते एक्झाम्पल आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. तर ते एक्झाम्पल आपण पाहिले, कोलंबा मीन्स पिजन, पिस्टॅक्युला मीन्स पॅरट, देन कॉर्वस मीन्स क्रो, पॅसर मीन्स स्पॅरो, तर त्या ऑस्टिक मीन्स शामरूप. तर हे सर्व एक्झाम्पल आपण क्लास एव्जमध्ये पाहिलेले आहेत. आता सर्वात या टॉपिकमधला या पूर्ण चॅप्टरमधला सर्वात शेवटचा जो क्लास आहे तो मॅमेलिया म्हणजे टेट्रापोडा हा सेकंड क्लास आपण मेन क्लास पाहतो. डिव्हिजन अग्नॅथोस्टॉमॅटा, नॅथोस्टॉमॅटा. या नॅथोस्टॉमॅटामध्ये 4th नंबरचा लास्ट क्लास आहे तो क्लास मॅमेलिया. आता हा जो क्लास मॅमेलिया आहे ह्या मॅमेलियामध्ये एक्झॅक्ट काय सांगितलेलं आहे पहा. हा जो मॅमेलिया क्लास आहे या मॅमेलियामध्ये एक्झॅक्ट मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी येतात जे की काय करत असतात, मिल्क प्रोड्यूस करत असतात. तर त्याच्या नावावरून सांगितले क्लास मॅमेलिया. मॅमी मीन्स ब्रिस्ट अँड ऑर निपल्स, त्यालाच म्हटलं जातं ब्रिस्ट. म्हणजे एक्झॅक्ट त्या मॅमल्समध्ये काय असतात, ब्रिस्ट फॉर्म असतात. म्हणजेच एक्झॅक्ट ते मिल्क प्रोड्यूस करत असतात. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये रॅटस हे सायंटिफिक नेम आहे रॅटचं. देन मॅकाका मीन्स मंकी, देन कॅमेलस मीन्स कॅमल,
elephant, then equus means horse, and लास्ट वन इज द मॅक्रोपस मीन्स कांगारू. हे सर्व आपण ॲनिमल्स याच्यामध्ये जे ॲनिमल्स मॅमल्स आहे ते मॅमल्स सर्वजण आपण पाहिले आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिल्याच्यानंतर व्यवस्थित ते आपल्याला समजेल. इट इन्क्लूड दोज ॲनिमल हॅविंग मॅमरी ग्लँड, म्हणजे हा जो क्लास मॅमेली आहे ह्या मॅमेलीमध्ये असे ॲनिमल्स येतात की त्यांच्या बॉडीमध्ये मॅमरी ग्लँड प्रेझेंट असतात फॉर नरिशमेंट ऑफ यंग वन्स, म्हणजे मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स असतात. मॅमरी ग्लँड्स मिल्क प्रोड्यूस करतात ब्रेस्टमध्ये. म्हणजेच इट इन्क्लूड दोज ॲनिमल हॅविंग मॅमरी ग्लँड, त्याच्यामध्ये असेच ॲनिमल येतात की त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड प्रेझेंट असतात. मिल्क प्रोड्युसिंग कशासाठी? फॉर नरिशमेंट ऑफ यंग वन, जे ऑफस्प्रिंग प्रोड्यूस झाले त्यांची नरिशमेंट, त्यांना पोषक द्रव्य भेटण्यासाठी, त्यांची डेव्हलपमेंट ग्रोथ होण्यासाठी या मॅमरी ग्लँड्स त्या ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर जे क्लास मॅमेलिया, या क्लास मॅमेलियामध्ये जो सेकंड कॅरेक्टर काय सांगितलेलं आहे पहा. दे आर मोस्टली टेरेस्ट्रियल, सम आर ॲक्वॅटिक अँड फ्यू आर एरियल अँड अर्बोरियर, म्हणजे काही ॲनिमल्स याच्यामध्ये कसे असतात जमिनीवर राहतात, त्याच्याचबरोबर सम आर ॲक्वॅटिक पाण्यामध्ये राहतात, अँड फ्यू आर एरियल काही हवेमध्ये पण सापडतात, त्याच्याचबरोबर अँड अर्बोरियर काही अर्बोरियल म्हणजे हे ट्रीवरती राहत असतात, झाडांवरती. म्हणजेच अशा प्रकारचे ॲनिमल्स या क्लास मॅमेलियामध्ये पाहायला भेटतात. त्याच्याचबरोबर याच्यामध्ये एक कॅरेक्टर सांगितले, लिम्स आर युजफुल फॉर लोकोमोशन, वॉकिंग, फ्लाईंग, क्लाइम्बिंग, बोरोईंग अँड स्विमिंग. यांचे जे लिम्स आहेत, त्यांचे जे पाय असतात हे कशासाठी उपयोगी असतात? फर्स्ट वन इज द लोकोमोशन, दे मूव वन प्लेस टू अनदर प्लेस, याच्यासाठी सुद्धा लोकोमोशनसाठी ते हेल्पफुल असतात. त्याच्याचबरोबर वॉकिंग चालण्यासाठी, फ्लाईंग करण्यासाठी उडण्यासाठी, क्लाइम्बिंग एखाद्या ठिकाणी चढण्यासाठी, त्याच्याचबरोबर बरोईंग छिद्र करण्यासाठी, अँड स्विमिंग पोहण्यासाठी. या सर्वांसाठी त्यांचे लिम्स हे युजफुल असतात. त्यांची जी बॉडी किती पार्टमध्ये डिफरन्शिएट झालेली, फर्स्ट वन इज द हेड, नेक, ट्रंक अँड टेल, अशा पार्ट्समध्ये त्यांची बॉडी डिव्हाइड झालेली असते. फॉर एक्झाम्पल आपण रॅट सर्वांनी पाहिलेलं आहे. रॅट आपण जवळून ऑब्झर्व करू शकतो. त्यांची बॉडी हेड, नेक, ट्रंक आणि टेल या 4 पार्टमध्ये त्यांची बॉडी डिव्हाइड झालेली असते. त्याच्यानंतर दे आर होमिओथर्मस. होमिओथर्मस म्हणजे त्यांचं बॉडी टेम्परेचर सराउंडिंग टेम्परेचरशी कसं असतं? कॉन्स्टंट असतं, ते चेंज होत नाही आहे. त्याच्याचबरोबर जे एक्झोस्केलेटन आहे, एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर. त्यांच्या बॉडीवरती काय प्रेझेंट असतात? हेअर. काय असतात? हेअर. त्याच्याचबरोबर फर. फर म्हणजे फर थिन हेअर असतात, एकदम थिन हेअर, त्यालाच फर म्हटलं जातं. तर पहा हे जे ॲनिमल आहे, इट किपिंग ॲनिमल ऑर्म ऑर इन कोल्ड कंडिशन, ऑर्म ब्लडेड, हाय इंटरनल बॉडी टेम्परेचर, म्हणजे एक्झॅक्ट फर हे कशा असतात? एकदम ऑर्म ब्लडेड असतात, म्हणजे थिन हेअर त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात. एक्झॅक्टली एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरच्या साईडनी जर आपण हे ॲनिमल्स पाहिले मॅमल्स, तर एक्झॅक्ट हे कसे असतात? त्यांच्या बॉडीवरती हेअर्स असतात, फर्स म्हणजे एकदम थिन हेअर, त्यालाच फर म्हटलेलं आहे. पहा, इट कीप ॲनिमल ऑर्म इन कोल्ड कंडिशन, म्हणजे जेव्हा कोल्ड कंडिशन असते त्या कंडिशनला हे जे फर असतात ते फर ते काय करतात? एकदम ते ॲनिमल ऑर्म ठेवतात कोल्ड कंडिशनला, म्हणजे त्यांना ऑर्म ब्लडेड, हाय इंटरनल बॉडी टेम्परेचर असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्याच नंतर त्यांच्या बॉडीवर त्यांचे जे लिम्स असतात त्या लिम्सवरती नेल्स प्रेझेंट असतात. त्याच्याचबरोबर हूज काय असतात? हूज म्हणजे इट मेडअप ऑफ टफ प्रोटीनने बनलेले असतात. एक्झॅक्ट हूज म्हणजे हे कसे असतात? तर प्रोटीनने बनलेले असतात. हे जे हूज आहेत हे हूज प्रोटीनने बनलेले असतात. त्याच्याचबरोबर एक्झॅक्टली हूज म्हणजे मेडअप ऑफ टफ प्रोटीन. त्याच्याचबरोबर इट ॲनिमल्स टू वॉक फॉर लाँग डिस्टन्स ऑन हार्ड सरफेस विदाऊट डॅमेजिंग देअर टोज, म्हणजे हे यांच्या बॉडीवरती हूज प्रेझेंट असतात, म्हणजे एकदम प्रोटीनने बनलेले असतात. दिस ॲनिमल टू वॉक फॉर लाँग डिस्टन्स, म्हणजे लाँग डिस्टन्स जास्त अंतरापर्यंत जाण्यासाठी त्यांना हार्ड सरफेस विदाऊट डॅमेजिंग देअर टोज, म्हणजे पूर्णपणे त्यांचे जे टोज आहेत, तळवे आहेत पायांचे, हे डॅमेज होऊ नये म्हणून ते हूजने बनलेले असतात. ॲनिमल्स टू वॉक फॉर लाँग डिस्टन्स ऑन हार्ड सरफेस विदाऊट डॅमेजिंग देअर टोज, म्हणजे त्यांचे जे तळवे ते ह्या हूजमुळं काय होत नाहीत? डॅमेज होत नाहीत, कारण ते प्रोटीन्सने बनलेले असतात. त्याच्याचबरोबर यांच्या बॉडीवरती आपल्याला हॉर्न्स पाहायला भेटतात. हॉर्न्स म्हणजे शिंगे, म्हणजे दिस मॅमल्स दी बॉडी इज मेडअप ऑफ एक्झोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ हेअर, fur, nails, hooves and horns. Then 7 number characteristics. This
दिस ॲनिमल बॉडी इज प्रेझेंट एक्सटर्नल इयर इज कॉल्ड पिन्ना. म्हणजेच त्यांचे जे इयर्स असतात हे इयर्स बाहेरच्या साईडने असतात. दिस ॲनिमल बॉडी इज प्रेझेंट एक्सटर्नल इयर म्हणजे एक्झॅक्ट पोर्शन ऑफ दिस इयर इज एक्सटर्नल पोर्शन ऑफ इयर इन गॅदर्ड साऊंड एनर्जी. म्हणजे पूर्णपणे हे कशासाठी हेल्पफुल असतात, जी साऊंड एनर्जी ती साऊंड एनर्जी एक्झॅक्टली एक्सटर्नल इयरच्या सहाय्याने त्यांना भेटत असते. अँड दे शो हेटेरोडंट डेंटिशन मीन्स त्यांच्यामध्ये जे टीथचे टाईप आहेत हे हेटेरोडंट असतात. म्हणजे टीथ हे डिफरंट टाईपचे पाहायला भेटतात. हेटेरोडंट डेंटिशन मीन्स व्हॉट, हॅविंग टीथ आर डिफरंट टाईप. एक्झाम्पल मॅमल्स म्हणजे एक्झाम्पल याच्यामध्ये इन्सिजर, कॅनाइन्स, प्रीमोलार्स आणि मोलार्स अशा 4 टाईपचे त्यांच्यामध्ये टीथ आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्याचबरोबर त्यांच्यामध्ये जे ब्लड हे रेड कलरचं असतं ड्यू टू RBCs प्रेझेंट असतात, रेड ब्लड सेल्स. देन दिस RBCs आर बाय कॉन्केव्ह मीन्स इनसाईडला अंतर्वक्र म्हणजे इनसाईडला ह्या बॉडीच्या प्रेझेंट असतात. अँड युनिक्लिएटेड म्हणजे जे न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियस इथे ॲबसेंट असतात. देन 9 नंबर कॅरेक्टरिस्टिक्स. त्यांचं जे हर्ट आहे हर्ट 4 चेंबरचं असतं. टोटली 4 चेंबर हर्टचे प्रेझेंट असतात. 2 ऑरिकल अँड 2 व्हेंट्रिकल. व्हेंट्रल इन पोझिशन आणि ते बॉडीच्या इनसाईडला प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे 11 नंबर. सम मॅमल्स हॅव पाउचेस ऑफ दी डेव्हलपमेंट ऑफ यंग वन्स कॉल्ड मार्सुपियल. म्हणजे फॉर एक्झाम्पल कांगारू जर ॲनिमल आपण पाहिलं तर त्या सम मॅमल्स हॅव पाउचेस म्हणजे त्यांच्या बॉडीवरती एक सॅक लाईक स्ट्रक्चर असतं, पाउचेस फॉर द डेव्हलपमेंट ऑफ यंग वन्स. त्या यंग वन्स त्यांच्यामध्ये ठेवतात त्या पाऊचमध्ये. आपण जर बुकमध्ये ही डायग्राम ऑब्झर्व केली तर बरोबर आपल्याला पाहायला भेटेल त्या पाऊचमध्ये ते यंग वन डेव्हलपमेंटसाठी ठेवलेलं असतं. अशा ॲनिमल्सला मार्सुपियल म्हटलं जातं. म्हणजे त्या सॅकमध्ये त्या यंग वन्सला ते ठेवतात. दे हॅव कॉमन पाऊच, त्यांना म्हटलं जातं मार्सुपियल. फॉर एक्झाम्पल कांगारू. अँड लास्ट कॅरेक्टरिस्टिक मेजॉरिटी ऑफ मॅमल्स आर प्लासेंटल अँड विविपॅरस. म्हणजे त्या कशा असतात तर प्लासेंटल मॅमल्स इट प्रेझेन्स ऑफ प्लासेंटा म्हणून त्यांना प्लासेंटल ॲनिमल्स म्हटलं जातं. इट एक्सचेंज न्यूट्रिएंट अँड वेट्स बिटवीन दी ब्लड ऑफ दी मदर अँड फिटस. म्हणजे हे जे प्लासेंटा हे प्लासेंटा काय काम करतात, इट एक्सचेंज न्यूट्रिएंट असेल, वेस्ट असेल बिटवीन दी ब्लड ऑफ दी मदर अँड फिटस. त्याच्यामधलं ते ब्लड अँड फिटस डायरेक्टली मदरमधलं ब्लड आणि वेस्ट मटेरियल जे असेल ते एक्सचेंज करण्याचं काम हे प्लासेंटा करत असतात. तर विविपॅरस असतात मीन्स हे एगले करत नाही आहेत. सो दिस ऑल आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लास मॅमेलिया. वी completed today's all 4th chapter, that is kingdom Animalia. So today we stop here. Next chapter we will see tomorrow.